अमरावती गुन्हे शाखेने चोरीच्या वाहनांवर मोठी कारवाई करत एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे. चोरीची होंडा कंपनीची दुचाकी सिल्वर रंगात रंगवून वापरणाऱ्या आरोपीकडून तब्बल 50,000 रुपयांची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही दुचाकी वर्धा शहरातील चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचं तपासात समोर आलं आहे. अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की लालखडी परिसरात एक व्यक्ती चोरीची होंडा दुचाकी वापरत आहे. माहितीचे खातरजमा करून पोलिसांनी संशयिताची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने सांगितले की कर्जाच्या व्यवहारात त्याला ही दुचाकी काही दिवसांसाठी देण्यात आली होती. वाहनाचा मूळ निळा रंग लपवण्यासाठी सिल्वर रंगही देण्यात आला होता. त्यानुसार दुचाकीचा रंग बदलण्यात आला. मात्र तपासादरम्यान वाहनाची माहिती पडताळून पाहिली असता ही दुचाकी वर्धा शहर पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे स्पष्ट झालेत. यानंतर पोलिसांनी आझादनगर येथील दानिश अली जावेद अली याला ताब्यात घेत वाहन जप्त केलेत. या कारवाईत सुमारे 50,000 रुपये किमतीची होंडा कंपनीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. त्यानंतर पुढील तपासासाठी आरोपी आणि जप्त वाहन वर्धा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे. चोरीची वाहने रंग बदलून वापरण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर कायम असल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.